नगर शहर आणि जिल्ह्यातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करावी, अन्यथा 15 दिवसानंतर बजरंग दलाच्या वतीने नगर शहरात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिला। या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे। नगर शहरातील झेंडीगेट भागात 5 मोठे कत्तलखाने चालू असून या ठिकाणी रोज सर्रासपणे शेकडो गायींची बेकायदेशीर कत्तल होत असून यांचे रक्ताचे मैला मिश्रित पाणी झेंडीगेट भागातून जाणाऱ्या नाल्यातून सारसनगर भागातील एका ओढ्यात वाहत असून त्याला लागूनच असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये जात आहे। त्यामुळे शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होणार असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे असे निवेदनात म्हटले आहे। याबाबत अनेकदा निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई अद्याप पावेतू झाली नसल्याने सदरील आरोपींना कायद्याचे भय राहिलेले नाही। ते कायद्याला जुमानत नसून गोरक्षकांवर वेळोवेळी जीवघेणे हल्ले करतात, तसेच गोरक्षकांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात। कत्तलीतून मिळालेल्या पैशाचा लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण आणि आतंकवाद्यांना देशविरोधी कारवाई करण्यासाठी पैशाची मदत करतात। यामुळे हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावेत। सदरील कसायांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असून ते शहरात मोकाट फिरतात। या कत्तलीसाठी वापरली जाणारी वाहने, जमीन, मालमत्ता आणि बेकायदेशीरपणे जमवलेल्या मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करून त्यांची मालमत्ता सरकार जमा करावी आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे। अन्यथा 15 दिवसात बजरंग दलामार्फत नगर शहरात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला जाईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही कुणाल भंडारी यांनी दिला आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।